श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. पुण्यात कालपासून G20 समूहाच्या पायाभूत सुविधांसाठीच्या कृती गटाची 3 दिवसीय बैठक सुरू आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील यांच्यातर्फे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्याचं नेतृत्व करणाऱ्या शहरांना सर्वतोपरी स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशानं या इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप अर्थात पायाभूत सुविधा कार्यसमूहासोबत सहभागी राष्ट्रांच्या प्रतिनिधींची चर्चा सुरू आहे. या बैठकीत चर्चिले जाणारे मुद्दे, सहभागी देश आणि भारतासह महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं या बैठकीचं असलेलं महत्त्व या अनुषंगानं तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आज आपण वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोतेहो, जगभरात सध्या भारताचा डंका वाजतोय. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जगातल्या शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या 20 देशांच्या परिषदेचं अर्थात G20 परिषदेचं यंदा भारत करत असलेलं नेतृत्व होय. यजमानपद स्वीकारणाऱ्या भारतात G20च्या अतिशय महत्त्वपूर्ण बैठका पार पडणार आहेत. देशाच्या पायाभूत सुविधांवर भर देणारी G20 समूहाच्या कृती गटाची अशीच एक महत्त्वपूर्ण बैठक कालपासून पुण्यात सुरू झाली आहे. या बैठकीचं उद्घाटन काल केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना राणे यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची असल्याचं अधोरेखित केलं. त्यामुळे देशातल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत मिळेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. एकूणच पुण्यातल्या G20च्या बैठकीत चर्चिले गेलेले मुद्दे आणि या बैठकीचं महत्त्व याविषयी अधिक जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडून. 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या 1 वर्षासाठी G20 या आंतरराष्ट्रीय संघटनेचं अध्यक्षपद हे भारताकडे आलेलं आहे. ही जगातली आजच्या घडीची सगळ्यात मोठी संस्था आहे, संघटना आहे की जी साधारणतः 44 इतर आर्थिक दृष्ट्या काम करणाऱ्या संघटनांना मार्गदर्शन करण्याचं काम करते. जागतिक जीडीपीच्या साधारणतः 80% जीडीपी, जागतिक व्यापाराच्या साधारणतः 85% व्यापार आणि जागतिक लोकसंख्येच्या साधारणतः 70% लोकसंख्या ज्या संघटनेच्या सदस्यांची आहे ती संघटना म्हणजे G20. आणि या संघटनेचं अध्यक्षपद हे यावर्षी भारताकडे आहे. हा भारतासाठी अत्यंत गौरवाचा अशा स्वरूपाचा क्षण आहे आणि या निमित्त भारताने संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. G20च्या राष्ट्रप्रमुखांची मुख्य बैठक आहे ही सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे. परंतु या बैठकीच्या पूर्वी साधारणतः 200 इतर बैठकांचं आयोजन संपूर्ण भारतामध्ये विविध शहरांमध्ये करण्यात आलेलं आहे. त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये साधारणतः 12 बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या 4 शहरांची निवड करण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये ज्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ती प्रामुख्याने भारताने गेल्या काही वर्षांमध्ये साधन संपत्तीच्या बाबतीमध्ये जो विकास केलेला आहे त्याची माहिती ही संपूर्ण जगाला देण्याच्या दृष्टिकोनातून पुण्याच्या पहिल्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीच्या निमित्त 35 देशांचे प्रतिनिधी हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांना महाराष्ट्र तसंच देशामध्ये कशा पद्धतीने भारताने विविध रस्त्यांचा विकास केलेला आहे, रस्त्यांच्या बरोबर रेल्वे मार्ग कसा झालेला आहे, विविध बंदरांचा विकास कसा झालेला आहे, विमानतळांचा विकास कसा झालेला आहे आणि भारतामधली एकूणच अंतर्गत कनेक्टिव्हिटी ही कशा पद्धतीने आहे याची माहिती ही प्रामुख्याने G20च्या प्रतिनिधींना ही दिली जाणार आहे. आणि या मागची एक विशिष्ट अशी भूमिका आहे. ती भूमिका अशी आहे की सध्या भारताला प्रामुख्याने आपल्या आर्थिक विकासाच्या एकूणच प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने भारताची अर्थव्यवस्था ही साधारणतः $3 ट्रिलियन कडनं 5 ट्रिलियन ते $5 ट्रिलियन कडे सध्या आपला जो प्रवास चाललेला आहे आणि ज्यामध्ये आपल्याला आपला आंतरराष्ट्रीय व्यापार, आपली निर्यात ही वाढवण्याबरोबरच भारतामध्ये येणारी परकीय गुंतवणूक म्हणजे ज्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं आपण म्हणतो ही वाढवण्यासाठीच्या दृष्टिकोनातनं आपण प्रयत्नशील आहोत. आणि त्या दृष्टिकोनातनं आपण त्या सर्व विकसित आणि विकसनशील देशांना हे दाखवू इच्छितो की आमच्याकडचं साधन संपत्तीचा विकास इतका उत्तम पद्धतीने झाला असल्या कारणाने भारत गुंतवणुकीसाठी एक उत्तम स्थळ आहे, एक स्थान आहे, एक डेस्टिनेशन आहे. हा मेसेज या माध्यमातून भारत आता जगाला देण्याचा प्रयत्न करतो आहे.
हे करत असण्याबरोबरच भारताला G20च्या माध्यमातून जगाला आणखीनही काही महत्वाचे मेसेजेस द्यायचे आहेत. हे मेसेजेस प्रामुख्याने भारताने मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये किंवा उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये जो मेक इन इंडिया असेल किंवा आत्मनिर्भर भारत असेल यासारख्या महत्वाकांक्षी प्रकल्प भारत जे राबवतो आहे आणि त्याच्या अंतर्गत भारतामध्ये कशा पद्धतीने उद्योग हे आता थाटले जात आहेत आणि त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने भारताने 400 अब्ज डॉलर्सची निर्यातीचा टप्पा हा नुकताच पूर्ण केलेला आहे. कोरोना महामारीनंतर जागतिक पुरवठा साखळीच्या संदर्भामध्ये पुनर्विचार हा आता जगाने करायला सुरुवात केलेली आहे. कोरोनाच्या पूर्वी जग हे चीनवरती मोठ्या प्रमाणावरती रॉ मटेरियलच्या सप्लायसाठी निर्भर होतं, परंतु कोरोनाच्या नंतर प्रामुख्याने चीनवर आता इतकं निर्भर राहायचं का या संदर्भामध्ये जग आता पुनर्विचार करायला लागला आहे. त्यामुळे चीनला पर्याय म्हणून भारताचं नाव पुढे येत आहे. म्हणून जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारत चीनने निर्माण केलेली जी एक पोकळी आहे ती भरून काढण्यासाठी भारत हा एक उत्तम पर्याय आहे हे भारत जगाला दाखवू इच्छितो. त्या दृष्टिकोनातनं ज्या परकीय कंपन्या आहेत किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांना भारतात आकर्षित करण्यासाठी भारताला आपल्या साधन संपत्तीचा उत्तम विकास झालेला आहे हे जगाला दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून G20चा एकूणच हा व्यासपीठ भारताला मिळालेला आहे त्याचा उपयोग हे भारत करून घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. त्या प्रक्रियेअंतर्गत आजची बैठक ही प्रामुख्याने साधन संपत्तीच्या विकासाचं दर्शन घडवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची होती. त्याबरोबरच महाराष्ट्र एक उद्योग प्रधान देश आहे. विविध साधन संपत्तीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने झपाट्याची प्रगती केलेली आहे आणि विशेष करून परकी गुंतवणूक आकर्षित करण्यामध्ये महाराष्ट्र हे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये अव्वल आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात येत्या काळामध्ये येणाऱ्या गुंतवणुकी त्या वाढाव्यात या दृष्टिकोनातून देखील G20चा व्यासपीठाचा महाराष्ट्राला खूप उत्तम पद्धतीने उपयोग होणार आहे. या सर्व दृष्टिकोनातून एकूणच भारताच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून भारताने निर्धारित केलेलं $5 ट्रिलियन उद्दिष्ट 2026 पर्यंत जे पूर्ण करायचं आहे त्या दृष्टिकोनातनं भारताचा GDP ग्रोथ रेट हा येत्या काळामध्ये 8 ते 9% ज्या पद्धतीने आपल्याला सस्टेन करायचा आहे त्या दृष्टिकोनातून भारताची निर्यात वाढावी, भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढावा, पुरवठा साखळीमध्ये भारताचं नाव गृहीत धरावं आणि भारतामध्ये येणारी परकी गुंतवणूक ज्याला आपण FDI किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो जी साधारणतः 100 अब्ज डॉलर पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती वाढावी या दृष्टिकोनातून या बैठकीचं अत्यंत महत्व आहे आणि त्याचा उपयोग हा प्रामुख्याने केला जाणार आहे. श्रोते हो, G20 शिखर परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भारतात सर्वात पहिली बैठक कोलकाता इथं यशस्वीरित्या पार पडली. त्यानंतर आता महाराष्ट्रातली पहिली इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग समूहासोबतची बैठक कालपासून पुण्यात सुरू आहे. यात जागतिक स्तरावर उद्या नेतृत्व करू पाहणाऱ्या शहरांमध्ये पायाभूत सुविधांची उपलब्धता कशी असायला हवी, त्याचं नियोजन आणि महत्व काय आहे आदी विषयांवर या बैठकीत विस्तृतरित्या चर्चा सुरू आहे. याविषयी सहभागी सर्व देशांसोबतच भारताची भूमिका महत्वाची ठरणार आहे. पुण्यात होत असलेल्या या बैठकीचा पुणे शहरासह महाराष्ट्रातल्या शहरांनाही लाभ होणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक रोहन चौधरी म्हणतात, सर्वात महत्वाचा जो मुद्दा या परिषदेच्या निमित्त चर्चेला जाणार आहे तो म्हणजे शहरीकरण आणि एकंदरीत टाउन प्लॅनिंगची परिस्थिती काय असणार आहे. आपण जर गेल्या काही वर्षात जागतिक शहरांचा किंवा देशांचा जर आढावा घेतला असेल तर आपल्या लक्षात असं येईल की सध्याचं जागतिक राजकारणातले 2 महत्वाचे मुद्दे जर काय असतील तर ते शहरीकरण आणि स्थलांतरित. शहरीकरणातून होणारं स्थलांतरित हा सध्याच्या जागतिक राजकारणातला फार महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्याला अनुसरून ही G20ची बैठक होत आहे. या G20च्या बैठकीचं ही जी थीम आहे ही थीम फार महत्वाची आहे कारण जगात ग्लोबलायझेशन नंतर ज्याला आपण साधारणतः 1990 नंतरचा जो कालावधी जागतिक राजकारणात समजला जातो त्यामध्ये ज्या देशांनी खूप सारी प्रगती केलेली आहे त्याच्यामध्ये भारताचा नंबर, चीनचा नंबर निश्चितच वरचा आहे. परंतु असं होत असताना देखील लष्करी दृष्ट्या सामर्थ्यवान असणं आणि आर्थिक दृष्ट्या सामर्थ्यवान असणं हे एका बाजूला जे पारंपरिक चौकटीत आपण जागतिक राजकारण बघत होतो, पण आता ते दुसऱ्या पद्धतीने जागतिक राजकारण बघितलं जातं की तुमची मानवी सुरक्षा काय आहे, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा काय आहे, तुमच्या पायाभूत सुविधेमध्ये कोणते आव्हान आहे. कारण अल्टिमेटली जागतिकीकरणाच्या युगात एकमेकांच्याकडचा जो संपर्क वाढलेला आहे तंत्रज्ञानामुळे, समाज माध्यमामुळे अवलंबत्व वाढलेलं आहे त्यामुळं जागतिक राजकारणाच्या ज्या भिंती आहेत त्या कोसळत चाललेल्या आहेत आणि देशातल्या इन्फ्रास्ट्रक्चरचं महत्व फार वाढलेलं आहे.
म्हणजे आता आपण पण बघतो गेल्या 10-15 वर्षात मेट्रो असू दे किंवा टाउन प्लॅनिंग असू दे, ह्याच्याबद्दल प्रचंड प्रमाणात संशोधन चाललेलं आहे. परंतु आता भारतात त्याच्यात आव्हान काय असणार आहे, त्या आव्हानाला आपण कसं सामोरं जाणार आहे, हा सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडचं शहरीकरण खूप वाढलेलं आहे, पण त्या पद्धतीनं शहराचं नियोजन झालेलं नाही. मुंबई असू दे, चेन्नईतला पूर आपल्याला माहिती आहे, आता तरी कोल्हापूरपर्यंत पूर येत चाललेला आहे. याचं आव्हान आपल्याला कसं करायचं आहे, ते आव्हान फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या दृष्टीनं भारतालाही काही लोकांच्याकडून शिकायला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण गेल्या काही दिवसात ORF किंवा या सगळ्या कंपनीचा जर आपण अहवाल बघितला, त्याच्यामध्ये डेन्मार्क, कोपेनहेगन असू दे डेन्मार्कचं, किंवा इंडियाचं स्वतःचं चंदीगड आहे, त्याचप्रमाणे आपल्याकडं एम्स्टरडॅम आहे नेदरलँडचं, किंवा USA आहे, UK वॉशिंग्टन आहे, ही शहरीकरणातले आदर्श मॉडेल असे मानले जातात जगभरात. त्या धर्तीवर आपल्याला काही निर्माण करता येईल का? त्यासाठी या देशांची मदत, सहभाग, इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, आयडियाज, गव्हर्नन्स याच्यात ती आदान प्रदान होणार आहे. आणि त्यातूनही दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे ही महाराष्ट्रात होती. आता महाराष्ट्रात होते संधी आणि आव्हान. जागतिक राजकारणात किंवा कुठल्याही क्षेत्रात जितके आव्हान असतात तितकेच आपल्याला संधी देखील असतात. आणि ही आज पुण्यात बैठक होते, त्याचं फार महत्वाचं आहे. कारण पुणे हे जगातलं सर्वात असं महत्वाचं शहर आहे की 15-20 वर्षातलं पुणे जागतिकीकरणाचा फायदा देऊन जे शहर उदयास आलेलं आहे, त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे महाराष्ट्राला. कारण मुंबई नंतर पुणे हे महाराष्ट्राचं फक्त कल्चरल किंवा एज्युकेशनल भविष्य नसणार आहे, तर ते इंडस्ट्रीयल भवितव्य देखील आपल्याला असणार आहे. त्यामुळे ते पुण्यात होते ही आपल्या दृष्टीनं फार महत्वाची गोष्ट. परंतु आता जसं हे संधी आहे तसंच त्याच्यातलं आव्हान पण आहे. गेल्या काही वर्षात आपण बघितलं, एक्स्पेशली महिन्यात, की महाराष्ट्रातनं काही प्रोजेक्ट बाहेर जात आहेत. कशामुळे जात आहेत हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. जे घेऊन गेले त्यांनी असं कारण सांगितलेलं आहे की इथली इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत नाहीये. त्यामुळं आपल्याला जर G20चं त्यात नेतृत्व करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला अंतर्गत कला आहे तो मिटवावा लागेल आणि पुन्हा एकदा आपल्याला दाखवावं लागेल की महाराष्ट्र हे भारतातलं एक नंबरचं अनुकरणीय शहर आहे. आणि त्यासाठी आपल्याला याच्यापूर्वी पण 2-3 वर्षापूर्वी औरंगाबादमधून चायनीज प्रोजेक्ट आपल्याकडनं बाहेर गेलेला, टेस्लाचे काही टेक्निकल प्रॉब्लेम चाललेले आहेत. हे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम आपल्याला दूर करावे लागतील. आणि हे जर आपण प्रॉब्लेम एका वर्षभरात जर दूर केले तर मला वाटतं की G20चं सक्सेसफुल हे भारत यजमानपद घेतोय म्हणून आहे, कारण ती प्रशासकीय प्रक्रिया आहे. आज ना उद्या ते भारत परत 10-20 वर्षानं भारत घेईलच ते यजमानपद, कारण ते रोटेशन पद्धतीनं असतं. अशा वेळेला जर आपण हे मॉडेल जर दाखवू शकलो तर मला वाटतं की G20 परिषदेचा उद्दिष्ट आहे ते सफल होईल. हा झाला शॉर्ट टर्म मध्ये. लॉंग टर्म मध्ये फक्त एक आपल्याला करावं लागेल की अजूनही G20 परिषद आतापर्यंत जागतिक राजकारणातलं एक महत्वाचं मंच समजला जायचा. भारत सरकारनं यंदा सगळ्याच राज्यात त्याचं मीटिंग ऑर्गनाईज करून एक प्रकारे सगळ्या राज्यांना फॉरेन पॉलिसीमध्ये सामील करून घेतलेला आहे. आता हा जो डिसेंट्रलायझेशनची जी पॉलिटिकल प्रोसेस आहे, म्हणजे राजकीय प्रक्रिया जी आहे की बाबा फक्त दिल्लीत न करता पुण्यात आहे, हैदराबादला आहे, बेंगलोरला, चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु हे फक्त राजकीय प्रक्रिया न होता ते आता गव्हर्नन्स मॉडेल पण यायला पाहिजे. इथल्या महानगरपालिकेंना, इथल्या नगरपालिकेंना जास्तीत जास्त अधिकार दिले पाहिजेत, म्हणजे ते देखील त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरू शकते. श्रोते हो, आतापर्यंत भारताची नेहमीच जागतिक शांतता आणि पर्यावरणवादी भूमिका राहिली आहे. आता G20 शिखर परिषदेच्या माध्यमातून अनेक जागतिक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यासोबतच देशाची लोकशाही, विकास आणि विविधता या बाबी जागतिक स्तरावर अधोरेखित करण्याची संधी देखील भारताला मिळाली आहे. पुण्यात आयोजित 3 दिवसीय बैठकीत जागतिक स्तरावरील शहरांमध्ये पायाभूत सुविधांचं महत्त्व अधोरेखित होण्यावर भर दिला जात आहे. याचा लाभ पुण्यासह महाराष्ट्र आणि देशातल्या सर्वच शहरांना मिळून महाराष्ट्रासह भारताची जागतिक पटलावर एक नवीन ओळख निर्माण होण्यास मदत मिळेल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन नम्रता कडू.